नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, गरुड पुराण हे हिंदू धर्मातील 18 महापुराणापैकी एक आहे, जे एक प्रसिद्ध ग्रंथ मानले जाते. हे एकमेव ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केलेलं आहे. म्हणूनच सर्व पुराणांमध्ये त्यांचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की मृत्यू हे जीवनाचे सर्वात मोठे आणि अंतिम सत्य आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आपले वाहन पक्षीराज गरुड यांना मृत्यूशी संबंधित रहस्य आणि मृत्यूनंतरच्या घटना सांगतात, जे गरुड पुराणात सांगितले आहे. मृत्यूनंतरचा यमलोकांचा प्रवास कसा असतो? गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर त्यांचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुणदोषानुसार प्रवासात पुढे पाठवले जाते. गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी व्यक्तीचा आवाज कमी होतो आणि त्यांची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी माणसाला ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो जगाला वेगळ्या प्रकारे पाहू लागतो. गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर यमराजाचे 2 दूत मृत व्यक्तीचा आत्मा घेण्यासाठी येतात, ज्यांना पाहणे भयंकर असते. असे म्हणतात की मृत्यू व्यक्ती आपल्या हयातीत जसे लोकांशी वागला तसे यमदूत आत्म्याशी वागतात. मृत व्यक्ती जर सत्य आणि सदाचारी व्यक्ती असेल तर त्याला प्राणत्याग करताना कोणतीही अडचण येत नाही आणि यमदूत देखील त्याला त्रास न देता यमलोकात घेऊन जातात. दुसरीकडे जर मृत व्यक्तीने आपल्या आयुष्यात पाप कर्म केले असेल तर यमदूत त्यांना मोठ्या वेदना देतात, त्यांच्या गळ्यात फास बांधतात आणि त्याला यमलोकात ओढतात. यासोबतच अशा लोकांच्या आत्म्यांना यमलोकात खूप त्रास दिला जातो. यमलोकात पोहोचल्यानंतर पुढील कार्य पूर्ण करण्यासाठी आत्मा त्यांच्या घरी परत सोडला जातो. आत्मा त्यांच्या घरी परत येतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, पण पाशात बांधले गेले असल्याने तिला मोकळीक मिळू शकत नाही. विधीच्या 10व्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात, तेव्हा आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते आणि या दिवसामध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि जगाशी असलेला संबंध देखील संपतो. यानंतर 13व्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात, जिथे आत्म्याच्या कर्माचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्यानंतर त्याला स्वर्ग किंवा पितृलोक मार्ग मिळतो किंवा उत्पत्ती विनाश मार्ग म्हणजेच नरक मिळतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं गरुड पुराण भाग 2. आशा आहे की आपल्याला ही छोटीशी माहिती नक्कीच आवडली असेल. तर नक्की लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गरुड पुराण भाग 3 आणि भाग 4 उद्या पाहायला विसरू नका. आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी खूप आभार. धन्यवाद.